नमस्कार. सन 2015 पासून सुरू झालेल्या सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी यासाठी राज्य शासनानं कोल्हापूर जिल्ह्याची निवड केली आहे. याचं कारण यापूर्वी सुद्धा सेवा हमी कायद्याची प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यानं केली आहे. मागील आर्थिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यानं सुमारे 9 लाख सेवा नागरिकांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला शासकीय दाखले आणि प्रमाणपत्र सहज सोप्या पद्धतीनं आणि सुलभरित्या मिळावीत यासाठी जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठीच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून हा अभिनव उपक्रम सुरू झाला आहे. जाणून घेऊया या संकल्पनेची कार्यप्रणाली. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला किंवा प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यासह शासनाच्या कोणत्याही विभागाचे दाखले अथवा प्रमाणपत्र यांची नागरिकांना वेळोवेळी गरज भासते. असे दाखले आता आपल्याला घरपोच मिळू शकतात. त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र चालक आपल्या घरी येतील आणि आपल्याला कोणत्या दाखल्यांची आवश्यकता आहे का याची विचारणा करतील. एखाद्या नागरिकांना ज्या दाखल्याची गरज आहे तो दाखला मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे संबंधित नागरिकांकडून आपले सरकार सेवा केंद्र चालक घेतील आणि कोणतेही जादा शुल्क आकारणी न करता विहित मुदतीत आणि विहित शासकीय शुल्कातच नागरिकांना हवा असलेला दाखला त्यांना घरपोच देतील. काही वेळेला नागरिकांच्या व्हॉट्सअपवर अथवा ईमेलद्वारे आपले सरकार सेवा केंद्र चालक ज्या त्या नागरिकांना त्यांनी मागणी केलेल्या दाखल्यांची प्रत पाठवतील. आवश्यक दाखले किंवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आणखी एका प्रणालीचा नागरिक अवलंब करू शकतात. आपले सरकार वेब पोर्टल आणि RTS महाराष्ट्र या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे नागरिक घर बसल्या स्वतःला आवश्यक असलेले दाखले मिळवू शकतात. हे मोबाईल ॲप किंवा पोर्टल कसे वापरायचे याबद्दलचं प्रशिक्षण विविध शाळा आणि कॉलेजमध्ये दिले जात आहे. जिल्ह्यातील ज्या शाळेमध्ये 300 पेक्षा अधिक पटसंख्या आहे अशा शाळांची निवड करून तेथे आपले सरकार सेवा केंद्र आणि शिक्षक यांचे मार्फत प्रमाणपत्रांचे शिबिर आयोजित केले जाणार आहे. याशिवाय सर्व महाविद्यालय, शैक्षणिक संस्था या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना वेब पोर्टल किंवा मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून शासकीय दाखले कसे मिळवता येतील याबद्दलचे प्रशिक्षण दिले जाईल. सध्या पोर्टल किंवा मोबाईल ॲपचा वापर केवळ 10% नागरिक करत आहेत, पण या वर्षाखेरीस हेच प्रमाण 50% पर्यंत होईल असे नियोजन करण्यात आले आहे. आणखी एक पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे, तो म्हणजे सेवा वाहिनी अर्थात व्हॉट्सअप चॅटबोट. जिल्हा प्रशासनानं जाहीर केलेल्या एका विशिष्ट टेलिफोन क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधला किंवा त्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअपवर केवळ हाय इतका मेसेज टाईप करून पाठवला तरी नागरिकांच्या मोबाईलवर सर्व शासकीय विभागांची माहिती मिळेल. तसंच आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राबद्दलही सविस्तर तपशील पाठवला जाईल. प्रत्येक शासकीय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवांची नागरिकांच्या मोबाईलवर माहिती येईल. नागरिकांना जो दाखला किंवा प्रमाणपत्र हवं असेल ते मिळवण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याबद्दलही परिपूर्ण माहिती दिली जाईल. संबंधित नागरिकांनी आपण राहत असलेल्या परिसराचा पिनकोड नंबर दिला की तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राबद्दलची सविस्तर माहिती त्या नागरिकाला मिळेल. त्यानंतर प्रत्यक्ष तिथं जाऊन अथवा त्या ई सेवा केंद्राच्या चालकाशी संपर्क साधून नागरिक हवे ते दाखले किंवा प्रमाणपत्र मिळवू शकतात. कोणत्याही सेवेबद्दल अथवा शासकीय कार्यालयाबद्दल आपल्या काही सूचना, तक्रारी किंवा अभिप्राय असतील तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक टोल फ्री क्रमांक आणि QR कोड दिला जात आहे. हा QR कोड आणि टोल फ्री क्रमांक जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र आणि शासकीय कार्यालयात प्रदर्शित केला जाईल. टोल फ्री क्रमांकावर किंवा QR कोडद्वारे येणाऱ्या सर्व सूचना, तक्रारी आणि अभिप्राय यांची जिल्हा स्तरावर स्थापन होणाऱ्या मदत कक्ष म्हणजेच हेल्प डेस्कवर नोंद घेतली जाईल आणि नागरिकांच्या सूचना किंवा तक्रारींचे निवारण केले जाईल.
नागरिकांना जलद, गतिमान आणि पारदर्शी सेवा देत असतानाच जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजामध्ये अधिक गतिमानता येण्यासाठी आणि नागरिकांना उत्तम सेवा सुविधा जलद गतीनं देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाचं मानांकन केलं जाणार आहे. त्याचे निकष ठरवण्यात आले असून प्रत्येक शासकीय कार्यालयातील स्वच्छता, प्रकरणांचा निपटारा, पेपरलेस कार्यपद्धती अशा मुद्द्यांवर गुणांकन दिले जाईल. नागरिकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नयेत यासाठी आता ई सुनावणी प्रकल्प करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी सुनावणीसाठी नागरिकांना संबंधित शासकीय कार्यालयात येण्यासाठी प्रवास करून वेळ आणि पैसा खर्च करावा लागायचा. पण आता कोणताही नागरिक ई सुनावणीसाठी जवळच्या शासकीय कार्यालयातून संपर्क साधू शकतो. अगदी एखाद्या गावातील तलाठी कार्यालयात किंवा चावडीत जाऊन नागरिक तलाठ्यांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून ई सुनावणीसाठी उपस्थित राहू शकतो. त्यासाठी तालुका किंवा जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयात हेलपाटे मारायची गरज राहणार नाही. ई सुनावणी किंवा ऑनलाईन सुनावणी ही नागरिकांसाठी अभिनव आणि अत्यंत महत्त्वाची सुविधा आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सेवा सुविधांसाठी या महत्वाकांक्षी सेवा हमी कायद्याच्या पथदर्शी प्रकल्पाची आखणी केली आहे. केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात हा पथदर्शी प्रकल्प आदर्शवत आणि नागरिकांना सहाय्यक ठरेल. शासन आपल्या दारी ही संकल्पना खऱ्या अर्थाने अंमलात येईल याचा विश्वास वाटतो. धन्यवाद.